तुला. चिल्लर म्हण पण लाडू म्हणायचं नाही. मग तुला मोदक म्हणू काय? मोदक म्हण पण लाडू म्हणायचं नाही. एक काय ती सांग, चिल्लर म्हणू का मोदक? काय बी म्हणा पण लाडू म्हणायचं नाही. चालते चिल्लर, चला आता जेवून घेऊया. आत्ता? होय आत्ताच. थांबा वाट बघतो. इथं अजून जागा नाहील्या. बर खाऊया. अरे हे काय केलंस? पोट बघितलं. आम्ही बघू का? तू खोटं बोलत असलास म्हणजे? हा, मी कुठं बोलत नाही कधी. बघा बघणार असलं तर. कुठे? वरती. तिकडं. जरा त्या साईडला. इथं. हा जा वरती. इथंच काय? थांबा. हा जरा जागा खाव्या. हा. खाता. आजात घाणात कोण भरवणार मला? अरे मी भरवतो की. बरं घे लवकर. हाय तर. हा. ए त्याला हवराय. मी भरू? हो भरव. तू पण आवराच आहेस. खा तुम्ही, मला नको. लाडू. मला लाडू बनायचं नाही. वरण भात एक नंबर झालता बघ. एकदम झणझणीत. मला घरी कोण सोडणार? अरे आम्ही सोडतो की. आम्ही कशाला हाय? हा चल चला चल. आजवर किती कुस्त्या खेळलायस तू? लय. आणि हारलास किती? कधीच नाही. मग सपनात खेळला असणार. तुला थापाडे म्हणू? थापाड्या पण लाडू बनायचं नाही. चला चल. लाडू. लाडू बनायचं नाही. बर बाबा म्हणत नाही. चिल्लर. बघ तो समोर तुझं घर आहे, तिथपर्यंत जा चालत. हा तुम्ही सोडा मला. आम्हाला घरला जायचंय. जातो आम्ही. तुझं तू एकटाच जा चालत. इथं जवळच आहे बघ तुझं घर. नाही तुम्ही सोडा मला. बर बाबा तू हळूहळू चाल पुढं. आम्ही आमचं काम करून येतो. हा काय? हा. खरं मागं बघितलं तर आम्ही गायब होणार बघ. म्हणून मागं बघायचं नाही. हा. जा आता. चला चला. राधाताई डाळ शिजत ठेवले ना. लाडूला वरण भात खूप आवडतो. तुमच्या लाडूच्या समधी आवडीनिवडी पाठ झाल्यात मला. राधाताई लाडूला वरण भात ही एकच गोष्ट आवडते. अव एकच आहे म्हणून तर पाठ झाल्या मला. बरं आणि वरणाला फोडणी मी घालेन. आता 10 मिनिटात वरण भात तयार होते बघा. आल्याला खायला मागितलं तरी मी वरण भात तयार असणार. नाही आल्या आल्या नाही. आधी आंघोळ करायची मग पर्वचा म्हणायची. परवाचा म्हणजे? पर्वचा म्हणजे शांत एकाग्र चित्तानं देवासमोर बसून प्रार्थना करणं, चांगल्या गोष्टींची अभ्यासाची उजळणी करणं, श्लोक म्हणणं. म्हणजे थोडक्यात काय, चांगले संस्कार घडवण्यासाठीची 10-15 मिनिटांची छोटीशी प्रार्थना किंवा चांगल्या गोष्टींची उजळणी म्हणावं तर. अरे वा भारी की. मी बी एकदा शिकून घेते तुमच्याकडनं परवाचा. चालेल. म्हणजे माझ्यासाठी नव्ह,
मी घरातल्या पोरांना शिकवते. भारी संस्कार करताय बरं तुम्ही काय पोरावर. नुसते चांगले संस्कार नाही, काळजी सुद्धा घ्यायची. म्हणजे आता परवाचा म्हणून झाली की त्याचं आवडीचं जेवण, मग त्याच्या पायाला मी तेल लावून देणार, म्हणजे लवकर झोप येईल आणि मग लवकर उठेल. तुमच्याकडनं शिकायला पाहिजे सांभाळ कसं करायचा पोराचा. अंजली, हा एवढं बी गुंतणं चांगलं नाही ग. नाही, तू लाडूची काळजी घे, पण स्वतःकडे बी दुर्लक्ष करू नगस. अगं लहान पोरं मजेत असतात, त्याची काळजी घेताना स्वतःची हायगाई करून घेऊ नगस. मजे झालं. गोदा का, अहो थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का सवय झाली ना की मग काही त्रास नाही. आणि खरं सांगू का, मला कसलाच त्रास होत नाही. उलट मला जास्त मजा येते हे सगळं करताना. पर हे थोड्या दिवसासाठीच हाय, हे ठाव हाय न हो तुला. लाडूचा बा जेलमधनं सुटून येणार आणि लाडूला घेऊन जाणार, आणि तेच चांगलं आहे. तुम्ही तुमचा हक्काचा लाडू आणायचा बघा घरात. एकदम बरोबर बोललासा बघा गोदाक्का. आता आपल्या गायकवाडांचा लाडू आलाच पाहिजे घरात. लाडू आणि हे आले नाहीत का अजून? मी जरा फोन करते त्यांना, जेवायचं आल्यावर बघूयात. हॅलो, हा बोला की. अहो कुठे आहात तुम्ही? ते रस्त्यातच आहे, येत आहे थोड्या वेळात. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना संध्याकाळच्या आत लाडूला घरी घेऊन या म्हणून. अहो त्याला कवच पाठवले मी. काय? होय. अहो पण अजून पोचला नाहीये तो. कुणासोबत पाठवलं? अहो आपली पैलवान गँग, ते म्हणले सोडतो म्हणून. अहो पण तुम्ही आत्ताच्या आता शोधायला जा बरं त्याला. अहो अजून नाही पोचलाय तो. असं त्यांच्या बरोबर कशाला पाठवलं? अहो पोरांसंगत खेळत असेल. थांबा मी बघतो. हो आता कुठे खेळणार, संध्याकाळ झाली. तुम्ही पटकन शोधा बरं त्याला. मला तर काळजी वाटायला लागली. लवकर शोधून आणा त्याला घरी आणि लवकर या. हा आणतो, निघतो लगेच. चंदे, आमची जीभ खरंच काळी पडल्या नाही ना? नाही. अग आमच्या मनात आलत ही ब्यात बाहेरच्या बाहेर गमावली तर लई बरं होईल. तसंच झालं की आता जर यो कायमचा गमावला तर ब्यात कायमची मिटल बघ. मला घर सापडत नाही. राधा, राधा, बाबा. आपलं मार्केट खात होता काय?
आता बघ कसं रडालाय ते. आणि काय म्हणत होता, लाडू कुणाला घाबरत नाही म्हण. आणि आता बघ भागूबाई कशी घाबराल्या. रानादा काय ना हे बरकत हा? अरे पहिलवान गँग कुठे? अरे गेली की घराकडं. घरला? होय अरे लाडू अजून घरला पोचला नाही. पोचला नाही. होय. अरे मग ही पोरं त्यांच्याच कुणाच्या घरला घेऊन गेली असतील. अरे ही पोरं बी खोट टाळक्याची आहेत. यासने बी काय कळत नाही. मग बघतो मी. मला कळीव. होय. रानादा रानादा मी हरवलोय. मला घर सापडत नाही. अरे रडायचं थांबनाच की. रडून रडून ताप पण यायचा त्याला. आता लय झाली मज्जा. चला त्याला घरला सोडून येऊया. चला चला. चिल्लर तुला म्हणलं होतं की नाही मागं बघायचं नाही म्हणून. तू बघितलंस म्हणून आम्ही गायब झालो. तुला मागं बघू नकोस सांगितलेलं का नाही. मग आता तू रड नकोस, आम्ही घरी सोडतो तुला. हा चल. परत करणार आहे मला. हा हे चॉकलेट घे. चॉकलेट न दात किसतात. मग आता भूक लागल्या मला. हा लाडू. मला लाडू बनायचं नाही. अरे तुला नाही खायचा लाडू. हा चल चल. लाव चल. हा चल. बस बस लवकर. उभार की. उभा राहा. वाटा. आईशा कांदा टाका आता आमच्या. हा चला चप्पल घे गणपत्या. चला गणपती आला आमचा. गणपती बसा. हळू मिळाले. आता हळू करून काय आहे का करायचं नाही. आणि पाहिजे. आणि पाहिजे. दुसरा लाडू आणताच आईनं धपाटा मारला आणि पाहिजे म्हण.
वाड्यात चल, वहिनींच्याकडनं घेऊन पाहिजे तेवढं देतो बघ तुला. चला 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 ए ढेरकुट्या खाली बसव पुढं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गण 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 रकटन गण 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 रकटन गण गण गण. कोणाची वाट बघताय हो जाऊबाई? हा त्यो लाडू हरवलाय नाही काय? बघा जाऊबाई, आम्ही म्हणलं होतं का नाही उगा दुसऱ्याच्या पोराची रिस्क कशाला घ्या. आता गमावला का नाही? जाऊबाई उगाच काहीतरी बोलू नका. अंजली, हा काय कळलं काय ग? नाही, अजून काहीच नाही कळलं. अहो हुडकत असत्याल राणा भाऊजी. ते पोरगा बिल्लही आगाव आहे बघा. समद्यांचा जीव टांगणीला लावून कुठं गायब झालाय कोणास ठाव. देवा भगवंता, लाडूला घरला परत घेऊन ये रे बाबा. आणि आला की पहिल्या एसटीनं पाठवून द्या त्याला. उगा त्याच्यामुळे आपल्या समद्याला घोर नग. तर कोणास ठाव येतोय का कायमचा गमावतोय ते. लाडू लाडू कुठे होता तुम्ही एवढा वेळ सगळे? काय विचारतेय मी? कुठे होता तेवढा वेळ सगळे? आम्ही खेळत होतो. मी सांगितलं त्यांना. त्या दादाने मला लाडू पण दिले. हा मग उद्यापासून येणार ना आमच्या बरोबर खेळायला? हा येणार की. आजपासून आपण दोस्त काय? चल लाडू. हा नाही राजवीर, तुम्ही म्हणा लाडू. म्हणजे आम्ही लाडू म्हटलं तर चालतंय तुला? चल लाडू, मग आम्ही येतो. उद्या येतो काय? हा वहिनी येतो. गोदा काय येतो? हा चला वहिनी येतो. टाटा लाडू. चला बाय. आणि आता घरी जा लवकर. चला. कुठं सापडला? मुलांनी घरी आणून सोडलं. यापुढे लाडूला एकट्याला सोडून कुठेही परस्पर जायचं नाही. नाही, चुकलं माझं. पण असं कसं सोडलं तुम्ही एकट्याला? आता चुकलं म्हणतोय ना बाब. पाहिजे तर कान धरून चुकलं म्हणतो. धर धर. आता कशाला कान धरताय? कान धरून केलेली चूक परत येणार आहे का? नाही, मग कशाला कान धरताय? यो लाडू म्हणला म्हणून. तुम्ही दोघांनी भांडायचं नाही. भांडणार आहात